बहीण योजना, आज रक्षाबंधन सण, आजच होणार 13वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. आज आहे 9 ऑगस्ट. आज होणार रक्षाबंधन सणानिमित्त जुलै महिन्याचा हप्ता वाटप. 14वा हप्ता आज ऑगस्टचे 1500 रुपये जमा होणार का? संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 13वा हप्ता जमा होत आहे. आज 100% नाही तर 1001% पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये पडणारच आहेत. आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात पैशांसंदर्भात देत आहोत मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. खूप जबरदस्त अशी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट आलेली आहे. तर बघाल, त्या अगोदर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट कव्हर करणार आहोत. त्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना हॅपी रक्षाबंधन, सर्व लाडक्या भावांना हॅपी रक्षाबंधन. तर बघा, आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्र राज्यातील मराठी संस्कृतीच्या दृष्टिकोनातून, कारण की आज आहे रक्षाबंधन फेस्टिवल. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा रक्षाबंधन सणाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस लाडक्या बहिणींसाठी व भावांसाठी खूप महत्वपूर्ण असा दिवस आहे. ठीक आहे. तर बघा, लाडक्या बहिणींचा आणि लाडक्या भावांचा आजचा हा रक्षाबंधन सण आनंदामध्ये साजरा होणार आहे. का ते सांगतो. गोड सण का होणार आहे ते आपण त्याविषयी अपडेट पाहणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजना आजची अपडेट. आज तारीख आहे 9 ऑगस्ट. सर्वांना हॅपी रक्षाबंधन. तर लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आज सोनेरी दिवस उजाडलेला आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना ज्या दिवसाची प्रतीक्षा होती तो दिवस फायनली आज उजाडलेला आहे. आज होणार आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा. सर्वच्या सर्व पात्र बहिणींना हे गिफ्ट मिळणार आहे. लाडक्या बहिणींना हे पैसे 100% मिळणार आहे. आजच होणार हे पैसे वाटप, आजच होणार हे गिफ्ट वाटप. लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी अपडेट ही आलेली आहे की जुलै महिन्याचा 13वा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर बघा, जुलै महिन्याचा हा 13वा हप्ता रक्षाबंधना अगोदर पात्र महिलांना 100% लाभ मिळणार म्हणजे मिळणारच आहे. 100% हा लाभ जमा होणारच आहे. बघा, 13वा हप्ता सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता वाटप होतोय. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची सर्वात मोठी अपडेट. तर बघा, जुलै महिन्याचा 13व्या हप्त्या संदर्भात अपडेट. आज तारीख आहे 9 ऑगस्ट आणि आज आहे रक्षाबंधन सण. आज बघा, 100% महिलांच्या, सर्व लाडक्या ताईंच्या, माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज 100%, बघा, आज 100% पैसे जमा होणार आहेत. ज्यांना ज्यांना काल परवा दिवशी पैसे आले नाहीत अशा सर्वांच्या बँक खात्यामध्ये आज 100% पैसे जमा होणारच आहेत. त्यानंतर बघा, आपला मराठी अनिकेत चॅनलवरती आपण एक कम्युनिटी पोस्ट टाकलेली आहे. यामध्ये आपण विचारलेलं आहे की तुम्हाला 13वा हप्ता मिळाला आहे का? जर मिळाला असेल तर या पर्यायावरती क्लिक करा, हो मिळाला आहे. जर नसेल मिळाला तर या दुसऱ्या पर्यायावरती क्लिक करा, नाही मिळाला अजून. आणि जर तुमचा प्रश्न असेल कधी मिळणार, याबाबत उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यानंतर भरपूर बहिणींचा हा म्हणणं आहे की आम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे, नवीन अर्ज करायचा आहे. तर बघा, सध्या तरी नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया बंद आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या नवीन फॉर्म स्वीकारले जात नाहीत. हे फॉर्म लवकरच स्वीकारले जातील. या संदर्भात शासन निर्णय होईल. त्यानंतरच नवीन महिलांना, नवीन ज्यांचं नुकतंच 21 वय पूर्ण झालेलं आहे अशा मुलींना सुद्धा संधी देण्यात येणार आहे. परंतु ही संधी तेव्हाच मिळेल ज्यावेळेस या संदर्भात निर्णय घेतला जाईल. म्हणजे शासन निर्णय होणे इम्पॉर्टंट आहे. तर बघा, गेल्या वर्षीही लाडक्या बहिणींचा रक्षाबंधनाचा सण आनंदामध्ये साजरा झाला होता. त्याच प्रकारे यावर्षीही बहिणींचा सण आनंदामध्ये साजरा होणार आहे. बहिणीच्या खात्यामध्ये रक्षाबंधन सणाची ओवाळणी आजच जमा होणार आहे. यंदाचाही सण गेल्या वर्षी 2024 प्रमाणे 2025 वर्षाचाही रक्षाबंधन सण महिलांचा आनंदामध्ये साजरा होणार आहे व गोड होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तर बघा, रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच आजच आहे रक्षाबंधन, तर आजच्याच दिवशी बहिणीच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा होणारच आहेत. आलेले आहे नवीन अपडेट. 100% जमा होणार आहेत. ऑगस्ट महिन्याची सुद्धा तारीख आता जाहीर झालेली आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता बहिणीला कधी मिळणार या संदर्भात सुद्धा अपडेट आलेले आहे. ते अपडेट आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट. 13वा हप्ता आता वाटप झाला आहे. आता 14व्या हप्त्याचं नियोजन लागलेलं आहे. 14वा हप्ता आता बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.
तर बघा, लाडकी बहीण योजना आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि सर्वात जबरदस्त अशी ऑथेंटिक अशी लेटेस्ट अपडेट आलेली आहे. तर बघा, 13वा हप्ता वाटप, 14वा हप्ता वाटप. काही जिल्ह्यामध्ये वितरण कमी प्रमाणात झाले आहे, तिथे परत वितरण होईल. बघा, काल परवा 2-3 दिवसामध्ये भरपूर बहिणींना पैसे मिळाले, परंतु अशा सुद्धा भरपूर बहिणी आहेत ज्यांना अजून पैसे मिळाले नाही. तर बघा, भरपूर जिल्ह्यातील बऱ्याचशा महिला राहिलेल्या आहेत, त्यांना आज रात्री उशिरापर्यंत 100% पैसे जमा होतील. काही महिलांना आज सकाळी 9 वाजता पैसे येतील, काही महिलांना 10 वाजता, काही बहिणींना 11 वाजता, 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 रात्री 11, 11:30 पर्यंत उशिरापर्यंत सुद्धा पैसे जमा होतील. आणि विशेष म्हणजे पैसे जमा झाल्यावर तुमच्या मोबाईलवरती मेसेज सुद्धा पडणार आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहिणींच्या 13व्या हप्त्याचे जुलै महिन्याचे पैसे टाकलेले आहेत, असा मेसेज सुद्धा मोबाईलवरती येतो. त्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं होतं की आमचं महायुती सरकार लाडक्या बहिणींचा रक्षाबंधन सण गोड करणार, आनंदामध्ये साजरा करणार. आमचं महायुती सरकार लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाची भेट देणार, असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि जसं त्या बोलल्या, जसं त्यांनी अपडेट दिली होती, सेम त्याच प्रकारे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधन सणाची भेट, रक्षाबंधन सणाचं गिफ्ट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येत जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्यात सुद्धा आलेला आहे आणि पैसे जमा सुद्धा झालेले आहेत. भरपूर बहिणींना बघा, जवळपास 70% बहिणींना, 60 ते 70% बहिणींना आतापर्यंत रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा झालेलं आहे. 20-30% महिलांना आज 100% गिफ्ट जमा होणार आहे. त्यांनी सांगितलं होतं की पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये निधीची रक्कम जमा करण्यात येईल आणि त्याच प्रकारे रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. तर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पाठीमागचे 2-3 दिवस झालं पैसे जमा होत आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये भरपूर महिलांना पैसे मिळाले, दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा बहिणींना पैसे मिळाले. त्यानंतर आज आहे तिसरा टप्पा. आज होणार सर्व महिला खुश, सर्व बहिणी खुश. आज होणार पैशांचा पाऊस. आज आहे 9 ऑगस्ट, आज आहे रक्षाबंधन सण, वार आहे शनिवार. शुभ मुहूर्तावरती हे वाटप होणार आहे. तिसरा अंतिम फायनल टप्पा आज असणार आहे जुलै महिन्याचा हप्ता वाटपचा. त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार, असा सुद्धा भरपूर बहिणींनी प्रश्न विचारला होता. बऱ्याचशा महिलांचं असं म्हणणं होतं की दादा, आम्हाला आत्ता जूनचा सुद्धा हप्ता मिळाला, जुलैचा सुद्धा हप्ता मिळाला, मग आता आम्हाला ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी येणार, असा प्रश्न भरपूर बहिणींनी, भरपूर लाडक्या ताईंनी विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. आता हे पैसे कुणाला मिळतात, कुणाला मिळत नाही. ज्यांचं नाव यादीमध्ये आहे त्यांनाच पैसे मिळतात. आता यादीमध्ये नाव आहे की नाही हे तुम्ही कसं चेक करू शकता, तर बघा, तुमचं नाव यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या गाव, वॉर्ड किंवा शहराच्या वेबसाईटवर जाऊ शकता किंवा नारी शक्ती दूत या मोबाईल ॲपमध्ये सुद्धा ही माहिती मिळते. जवळच्या CSC केंद्रावर जाऊन सुद्धा तुम्हाला यादी पाहता येते. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही हे यादीमध्ये नाव चेक करू शकता. तुमचं नाव यादीमध्ये असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणारच. तसेच बघा, आपल्या चॅनलतर्फे सुद्धा आता लाडक्या बहिणींना महायुती सरकारने दिलं रक्षाबंधन सणाची भेट, रक्षाबंधन सणाचं गिफ्ट. आता आपल्या चॅनलतर्फे सुद्धा या ठिकाणी बघा, फ्री साडी वाटप केली जाणार आहे. फ्री पैठणी साड्या, 2 पैठणी साड्या 2 लाख सबस्क्रायबर ज्यावेळेस होतील त्या दिवशी वाटप केल्या जाणार आहे. तर या गिव्हअवेमध्ये सर्वांनी पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता फ्रीमध्ये पैठणी साडी. तर आता ही जी फ्रीमध्ये पैठणी साडी वाटप होते, ही पैठणी साडी एक्झॅक्टली कोणाला मिळणार, तर ही मिळणार लकी विनरला. या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. 2 लकी विनर असतील ज्या एक चांगल्या कमेंट करतील, त्यांची कमेंट आम्ही रँडमली पिक करणार आणि जे पण लकी विनर ठरतील, मग महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, कोणत्याही जिल्ह्यामधून त्यांची कमेंट असू द्या, त्या जिल्ह्यापर्यंत किंवा त्यांच्या घरापर्यंत ती साडी पोहोचवण्याचं काम आमचं आहे. पोस्टाच्या माध्यमातून ती साडी योग्य ते चांगली व दर्जेदार क्वालिटीची साडी पोहोचवण्यात येणार आहे. त्यामुळे फ्रीमध्ये साडी वाटप होणार आहे आपल्या चॅनलतर्फे. सर्वांनी या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये नुकताच रक्षाबंधन सणानिमित्त जुलै महिन्याचा हप्ता वाटप झालेला आहे. जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. तर हे 1500 रुपये आज रक्षाबंधन सणानिमित्त जमा होणार आहेत का, तर याचं उत्तर आहे नाही.
आत्ता आज तुम्हाला फक्त जुलै महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे. मग आम्हाला ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपये कधी मिळणार, असा प्रश्न भरपूर बहिणींनी, भरपूर लाडक्या ताईंनी विचारला होता. तर बघा, रक्षाबंधनानिमित्त आपल्या भारत देशाचे पंतप्रधान PM मोदी यांनी बहिणींना दिलेले हे मोठी गिफ्ट. महिलांसाठी आनंदाची बातमी आहे, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. पंतप्रधान मोदी यांनी दिलेले हे मोठी अपडेट. तर बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यावरती ट्विट करत माहिती दिलेली आहे. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहेत, त्यांच्या ट्विटमध्ये ते काय म्हणाले आहेत, त्याविषयी तुम्हाला आता इन शॉर्ट अपडेट सांगतो. तर बघा, हे ट्विट आहे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं. तर बघा, राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडून लाडक्या बहिणींना मिळणार खास भेट, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडून लाडक्या बहिणींसाठी खास भेट असणार आहे रक्षाबंधन निमित्त. तर ठीक आहे, आता बघा, हे गिफ्ट काय असणार आहे, ही भेट काय असणार आहे, ती भेट आपण या ठिकाणी पाहूया. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत देशासह महाराष्ट्रातील कोट्यावधी लाडक्या बहिणींना भेट. आर्थिक वर्ष 2025-26 साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी PMUY ₹12,000 कोटींच्या अनुदानाला मंजुरी देण्यात आलेली आहे. यामुळे देशातील 10.33 कोटी उज्ज्वला लाभार्थी कुटुंबांना अनुदानित दरात LPG गॅस सिलेंडर मिळत राहतील. तर बघा, ही खुशखबर, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाडक्या बहिणींना दिलेली आहे खास भेट. हे पूर्ण ट्विट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर बघा, स्वयंपाकघर धूरमुक्त करून बहिणींचे आरोग्य सुरक्षित ठेवल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनपूर्वक आभार. तर हे ट्विट आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं. तर लाडक्या बहिणींकडून PM मोदी यांचे सुद्धा भरपूर कौतुक केले जात आहे या निर्णयासाठी. ठीक आहे, आता त्यानंतर आपण पुढची अपडेट पाहूया. तर बघा, बऱ्याचशा बहिणींचा प्रश्न होता की दादा, अजून आम्हाला जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही आहे. तर बघा, हे वाटप कधीपासून सुरू झालेलं आहे हे समजून घ्या. 6 ऑगस्टपासून हे वितरण सुरू झाले आहे. काही जिल्ह्यामध्ये वितरण कमी प्रमाणात झाले आहे, तिथे परत होईल. ठीक आहे, म्हणजे काही जिल्ह्यातील बऱ्याचशा महिला राहिलेल्या आहेत, त्यांना आज वितरण होणार आहे. तुम्ही काळजी करू नका, रात्री उशिरापर्यंत आज 100% तुम्हाला हे पैसे जमा होणारच आहेत. 100% पैसे वितरित होणार आहेत. तर बघा, 6 तारखेपासून हे वितरण सुरू झाले. काही बहिणींना 6 तारखेला पैसे आहे, काही बहिणींना 7 तारखेला आले, काही बहिणींना 8 तारखेला आले आणि आज फायनली राहिलेल्या सर्व बहिणींना 9 तारखेला पैसे जमा होणार आहेत, वितरित होणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा तुम्हाला हप्ता मिळाला का, असे आपण या ठिकाणी पोस्ट केले होते. त्यावरती बघा, जवळपास बऱ्याचशा महिलांचं कमेंट होती की दादा, आम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळाला आहे. ऑगस्टचा हप्ता मिळाला का, जुलै ऑगस्टचा एकत्र. तर बघा, ऑगस्टचा हप्ता अजून वाटप केला नाही आहे. तुम्हाला सध्या जुलै आणि जूनचा पैसे वाटप होत आहेत. ठीक आहे, त्यानंतर भरपूर महिला अशा सुद्धा होत्या ज्यांना अजूनपर्यंत हप्ता मिळाला नाही. तर तुम्हाला हप्ता आला नाही, तुम्ही काळजी करू नका. आजच तुम्हाला 100% राहिलेल्या बहिणींना सर्वांना हा हप्ता जमा होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, 2 महिन्याचा हप्ता मिळाला नाही. आता बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्यांना जूनचा सुद्धा हप्ता मिळाला नाही आणि जुलैचा सुद्धा हप्ता मिळाला नाही. मग या ठिकाणी बघा, या ठिकाणी जर तुम्हाला हे दोन्ही हप्ते आले नसतील तर या ठिकाणी शक्यता आहे की तुमचं नाव तात्पुरत्या स्वरूपात ज्या महिलांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल. मग तुमच्या फॉर्मची, तुमच्या अर्जाची, तुमच्या सर्व डॉक्युमेंटची पुन्हा एकदा शहानिशा होईल. त्यानंतर जर तुम्ही पुन्हा योजनेसाठी पात्र ठरला तर मग तुम्हाला पैसे वाटप सुरू होतील, पुन्हा एकदा पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे काळजी करू नका. अशा सुद्धा बऱ्याचशा महिला आहेत ज्यांना 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. काळजी करू नका, तुम्हाला आज जुलै महिन्याचा हप्ता मिळेल. नवीन अर्ज करायचा आहे. नवीन अर्ज करण्यासाठी आत्ता तर तुम्हाला संधी दिली जात नाही आहे. ज्यावेळेस शासन निर्णय होईल त्यानंतरच नवीन फॉर्म भरणाऱ्या, नवीन अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या लाडक्या बहिणींना संधी दिली जाणार आहे. ठीक आहे, इतर आता बघा काही प्रॉब्लेम असतील तर कमेंटमध्ये विचारा. तर लाडक्या बहिणींसाठी सर्व खुशखबर आहे. आजच होणार आहे लाडक्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप. आज बघा 9 तारीख आहे, 9 ऑगस्ट. ठीक आहे, 9 ऑगस्ट वार आहे शनिवार. ठीक आहे, आज महाराष्ट्र राज्यातील या सर्व जिल्ह्यामध्ये बघा, सर्व जिल्ह्यामध्ये आज 9 ऑगस्टला राहिलेल्या सर्व बहिणींना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा होणार आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहिणींचा 13वा हप्ता कधी वाटप होणार. तर बघा, तसं तर 13वा हप्ता जुलै महिन्याचा हप्ता वितरणाची प्रक्रिया 6 तारखेपासूनच सुरू झाली होती. 6 तारखेपासून ते काल 8 तारखेपर्यंत भरपूर बहिणींना पैसे मिळाले. राहिलेल्या सर्व बहिणींना आज 9 ऑगस्ट वार आहे शनिवार, सर्वांना आज 13वा हप्ता जमा होणार आहे.
तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींचा यंदाचा रक्षाबंधनाचा सण गोड होणार आहे, आनंदामध्ये साजरा होणार आहे. राहिलेल्या सर्व बहिणींना आजच पैसे येणार आहेत. गेल्या वर्षी देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने महिलांना लाभ प्रदान करण्यात आला होता. त्याच पद्धतीने यावर्षीही महायुती सरकारने लाडक्या बहिणींचा रक्षाबंधन सण, लाडक्या भावांचा रक्षाबंधन सण आनंदात साजरा केलेला आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींचा भरपूर बहिणींचा प्रश्न होता की दादा, आम्हाला 13वा हप्ता जमा झाला, आता आम्हाला 14वा हप्ता कधी मिळणार. तर बघा, 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता. एकतर पहिली शक्यता आहे की 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा हप्ता किंवा हे सन्मान निधी महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्याबाबत शासन निर्णय घेतला जाऊ शकतो. जर यावेळेस या दिवशी पैसे नाही आले तर मग शक्यता आहे गौरी गणपतीच्या सणानिमित्त हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो. या दोन शक्यता सध्या वर्तवल्या जात आहेत. ठीक आहे, अजूनपर्यंत ऑफिशियल अपडेट आलेली नाही आहे 14व्या हप्त्यासंदर्भात. तुम्हाला आज 13वा हप्ता 100% रक्षाबंधन सणाचं गिफ्ट राहिलेल्या सर्व बहिणींना जमा होणार आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, तसेच सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये आज रक्षाबंधन सण अतिशय आनंदामध्ये साजरा होणार आहे, जल्लोषमध्ये साजरा होणार आहे. आज आहे 9 ऑगस्ट. 36 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना, तसेच आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूवर, सर्व सबस्क्रायबर, सर्व लाडक्या बहिणींना, सर्व लाडक्या भावांना रक्षाबंधन सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्र राज्यामध्ये हे सर्व जिल्हे आहेत. मग या सर्व जिल्ह्यापैकी गोंदिया जिल्ह्यातील महिलांना रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा. गडचिरोली जिल्हा असेल, चंद्रपूर जिल्हा असेल, नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, यवतमाळ, भंडारा जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, बुलढाणा, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जळगाव, नंदुरबार, धुळे, मुंबई, सरबन, नाशिक, अहमदनगर, ठाणे, रायगड, मुंबई सिटी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, सर्वच्या सर्व जिल्ह्यातील सर्व बहिणींना, सर्व लाडक्या भावांना, सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आता लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की दादा, आम्हाला रक्षाबंधन सणाचं गिफ्ट अजून मिळालं नाही, तर ते गिफ्ट कधी जमा होईल. तर बघा, या संदर्भात आपण ऑथेंटिक अपडेट देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ज्या पद्धतीने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा करण्यात आलेलं आहे. रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला भरपूर महिलांना हे रक्षाबंधन सणाची भेट, रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा झालेलं आहे. आता बघा, रक्षाबंधन सणानिमित्त हे पैसे वाटप करण्यात आले होते. आता हे पैसे कधी कधी जमा झाले ते या ठिकाणी आकडेवारी डेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, भरपूर बहिणींना जुलै हप्ता जमा झालेला आहे रक्षाबंधन सणानिमित्त. काही बहिणींना 6 ऑगस्टला हप्ता जमा झाला, काही बहिणींना 7 ऑगस्टला जमा झाला, काही बहिणींना 8 ऑगस्टला आणि राहिलेल्या सर्व बहिणींना आज 9 ऑगस्टला 100% रक्षाबंधन सणानिमित्त रक्षाबंधन सणाची भेट, रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा होणार आहे. तर बघा, पात्र बहिणींना आता गिफ्ट मिळालं आहे. जेवढ्या बहिणी पात्र होत्या त्यांनाच हा गिफ्ट मिळाला आहे. ज्यांचा फॉर्म तपासणीमध्ये आहे, चेकिंगमध्ये आहे, त्यांचा फॉर्म चेक केला जाईल, डॉक्युमेंट चेक केले जातील आणि पुन्हा त्यांना सुद्धा लाभ वितरित केला जाणार आहे पुन्हा एकदा. म्हणजे सर्वच बहिणींना सरसकट रक्षाबंधन सणाची भेट देण्यात आलेली आहे. आता लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला, आता वाटप होणार आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता. तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येऊ शकतो. एक तर पहिली शक्यता आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, किंवा दुसरी शक्यता आहे की गौरी गणपती सणानिमित्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप केला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे. आज तारीख आहे 9, आज आहे रक्षाबंधन सण 9 ऑगस्ट. तर आज राहिलेल्या सर्व बहिणींना रक्षाबंधन सणाचे भेट, रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा होणार आहे. अपडेट आवडले असेल तर मराठी अनिकेत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.